आत्ता आपण लाईन बाजार परिसरातील महादेव मंदिर या मंदिरासमोर आहे आणि महाप्रसादाला झालेली गर्दी तुम्ही बघू शकताय। खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत। तसेच तुम्ही आता प्रसादाचं जे काही स्वरूप आहे ते ताटामध्ये बघू शकताय। नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत। माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारातील श्री महादेव मंदिरातील महाशिवरात्री कार्यक्रम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आत्ता आपण लाईन बाजार परिसरातील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या शेजारी महादेव मंदिरामध्ये आणि सकाळी 7 वाजता महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालण्याचं काम चालू आहे। तुम्ही आता बघू शकताय। संपूर्ण अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीची विधिवत अशी पूजा बांधण्यात येते। तुम्ही आता बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीची पूजा बांधण्यात आलेली आहे। तसेच संध्याकाळी महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भजनांचा कार्यक्रम ठेवलेला आहे। हनुमान भक्त मंडळ सेवेकरी ज्युनियर भजनी मंडळ यांचा भजनांचा कार्यक्रम आहे आणि आता आपण मंदिरापाशी आलेलो आहे। तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे मंदिराला बाहेरून विद्युत रोषणाई व मंडप डेकोरेशन केलेलं आहे। आता आपण आतमध्ये जाऊया, श्री महादेवाचं दर्शन घेऊया। हनुमान ज्युनियर भजनी मंडळ यांचा भजनांचा कार्यक्रम चालू आहे। सकाळपासूनच भाविक हे दर्शनासाठी येत होते। संध्याकाळी देखील भाविकांची गर्दी होती व दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन होतं। महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा सोहळा आहे। ही रात्र एवढी महत्त्वाची का असते यात आपण जाणून घेणार आहोत। भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षभरात 365 सण साजरे केले जात असत। दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे। हे 365 सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती उदाहरणार्थ पेरणी, लावणी आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते। प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता, परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळेच आहे। प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो। दरम्यान आज महाशिवरात्री दिवशी रविवार होता आणि या रविवारी ज्योतिबाचा दुसरा खेटा असल्याने ज्योतिबाचं गाणंही खूपच सुंदर अशा प्रकारे सादर करण्यात आलं। मी देखील या हनुमान ज्युनियर भजनी मंडळाचा एक भाग आहे व मी देखील या भजनी मंडळामध्ये सहभागी झालो होतो। दरम्यान आज महाशिवरात्री दिवशी संध्याकाळी हा भजनांचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी या मंदिर परिसरामध्ये प्रसाद असणार आहे। तसेच आता आपण
बघू शकता मंदिराला खूपच सुंदर अशा प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मंदिराचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकताय. आता बघा मंदिराच्या कळसाच्या बाजूला स्लॅब टाकलेला आहे. कळसाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. आत्ता पण मंदिर परिसरातील मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे आणि महाप्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. टेबल लावण्यात आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. महादेव भक्त सेवेकरांनी खूपच सुंदर अशा प्रकारे कष्ट करून सर्व काही नियोजन चांगलं केलं आहे. आज हा महाप्रसाद लाईन बाजारातील मोरया कॅटरर्सचे प्रसिद्ध आचारी पवन दाभाडे व तेजस दाभाडे यांनी केलेला आहे आणि खूपच सुंदर अशा प्रकारे प्रसाद केलेला आहे. थोड्या वेळानं तुम्हाला मी प्रसादाची ताटं देखील दाखवतो. प्रसादाचं स्वरूप काय असणार आहे ते देखील तुम्हाला मी दाखवतो. सुरुवातीला प्रसाद तयार झाल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी ताटामध्ये भात, आमटी, खीर, भाजी व पापड असं ताटाचं स्वरूप तयार करण्यात आलं होतं. मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला तसेच विठ्ठल रुक्माईला व पलीकडे हनुमान मंदिर व नागोबा मंदिर या ठिकाणी नैवेद्य दाखवण्यात आला व त्यानंतर लाईन बाजारातील नूतन नगरसेविका सौ पल्लवी निले देसाई व मंदिर अध्यक्ष सूर्यकांत तोडकर साहेब व उपसरपंच विष्णुकांत पडवळे साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली. हा संपूर्ण आरती सोहळा पार पडल्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात होणार होती. भाविक देखील बाहेर महाप्रसादासाठी उपस्थितीत होते. लाईन बाजारातील प्रभाग क्रमांक 5च्या नगरसेविका सौ पल्लवी निले देसाई यांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं. तसेच लाईन बाजारचे नूतन नगरसेवक विनायक कारंडे सर हे देखील या ठिकाणी उपस्थितीत होते. सामाजिक कार्यकर्ते विनायक कारंडे सर यांच्या हस्ते सालावारप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री दिवशी सकाळी भाविकांना खिचडी व केळी वाटप करण्यात आली. तसेच आता देखील महाप्रसाद वाटपाचं काम जे काय आहे ते त्यांच्या हस्ते चालू आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. लाईन बाजारातील भाविक भक्त तसेच काही नेते मंडळी व मोठमोठे देणगीदार यांच्या वतीने देणगी स्वीकारून या ठिकाणी महाप्रसाद केला जातो. लाईन बाजारमधील कोणताही धार्मिक कार्यक्रम असल्यास सर्व भक्त मंडळी सेवेकरी हे सेवा देण्यासाठी सज्ज असतात. तुम्ही आता बघू शकता महाप्रसादाच्या ठिकाणी आपली सेवा देण्याचं काम जे काय आहे ते महादेव भक्त सेवेकरी या ठिकाणी करताना दिसत आहेत. यामध्ये महिला पुरुष सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतात. या ठिकाणी दरवर्षी महाप्रसाद केला जातो आणि या महाप्रसादामध्ये कोणताही भक्त हा उपाशी न जाता तो जेवूनच गेला पाहिजे हे संपूर्ण नियोजन या महादेव भक्त मंडळातर्फे केलं जात असतं. आणि आता तुम्ही बघू शकता जेवून झाल्यानंतर ताट ठेवण्याची व्यवस्था टँकरपाशी करण्यात आलेली आहे. कोणताही कार्यक्रम असेल तर काही लोकही आवरून वगैरे कपडे घालून हे फोडं करत असतात, पण ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत असतो ते देखील या व्हिडिओमध्ये दिसणं गरजेचं असतं. म्हणून मी या व्हिडिओमध्ये शेवटला हे दाखवण्याचं काम करत असतो. निस्वार्थी मनाने व कोणतेही काम करत असताना लाज न बाळगता संपूर्ण काम यशस्वी करणे हे सर्व काही यांच्यामुळे शक्य होते. इथल्या महाप्रसादाची संपूर्ण आवरावर करून झाल्यानंतर चौक हा लोटण्यात आला व अशा प्रकारे काही हा चौक स्वच्छ दिसत होता. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.